मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला ताप येतो आणि ताप आला की हा उतरत नाही। अचानक थंडी वाजून येते, भयंकर ताप चढतो। अशा वेळेस काय करावे ऐन वेळी सुचत नाही। तर आपल्याला जरी भयंकर ताप आला असेल आणि या तापापासून घरच्या घरी सुटका हवी असेल तर यासाठीच अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर यासाठी ताजे आले घेऊन अगदी अर्धा इंच आले किसून किंवा कुटून घ्यायचे आहे। प्रथम आल्याची साल काढून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व एका पात्रामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाका। हे पाणी याप्रमाणे थोडे गरम होत आले की यामध्ये कुटून घेतलेले जे आले आहे हे टाकायचे आहे आणि हे छान उकळवून घ्या। आल्यामुळे शरीराची इम्युनिटी बूस्ट होते, शरीराला ताकद मिळते आणि यामध्ये असलेले विटामिन, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, आयर्न, कॉपर, मॅग्नीज यामुळे देखील शरीराला फायदा होऊन बॅक्टेरिया व व्हायरसशी लढण्याची ताकद आपल्या शरीरात उत्पन्न होते आणि म्हणूनच तापावर हे रामबाण औषध ठरते। आणि याप्रमाणे उकळी आली की यामध्ये साधारण पाव चमचा भरून हळद पावडर टाकायची आहे। हळदीमध्ये देखील प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, विटामिन ए असे बरेच पोषक तत्व तर आहेच, परंतु बॅक्टेरिया व कुठलेही इन्फेक्शन असेल यांच्याशी लढण्याची ताकद देखील यामुळे उत्पन्न होते। तर हे बघा, याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले की लगेचच गॅस बंद करा आणि यामध्ये गरम गरम असतानाच अर्धा लिंबू पिळून घ्या। हे बघा, याचा रंग लगेच बदलला आहे। लिंबू देखील टॉप ऑक्सिजन रिच फूड म्हणून ओळखला जातो आणि लिंबूमध्ये विटामिन सी भरपूर असल्यामुळे आपल्या शरीराला हा खूप फायदेशीर ठरतो आणि ऑक्सिजन लेवल जर कमी झाली असेल तर ही लेवल देखील यामुळे वाढण्यास मदत होते। आणि हे गाळून घ्या। जे आपण 1 ग्लास भरून पाणी घेतले होते ते अर्धे राहिले आहे, इतपत आपण हे छान उकळून घेतले आहे। हे कोमट होत आले की यामध्ये 1 चमचा भरून मध टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। मधामध्ये देखील ग्लुकोज भरपूर असते, तसेच प्राचीन काळापासून मधाला जीवाणुरोधक म्हणून ओळखले जाते, म्हणूनच यामुळे आपल्याला पूर्णपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर याप्रमाणे हे पेय तयार करून ज्या व्यक्तींना ताप आलेला आहे अशा व्यक्तींना हे कोमट असताना घोट घोट करून सकाळी नाश्त्यानंतर 1 वेळेस द्या व रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा 1 वेळेस, असे दिवसभरातून 2 वेळेस हे पेय प्यायला द्यायचे आहे। आणि ज्या वेळेस तुम्हाला ताप आलेला असेल त्यावेळेस लगेच तयार करून देखील तुम्ही हे पिऊ शकतात, परंतु हे पिल्यानंतर किमान अर्धा तास आराम करावा। यामुळे संपूर्ण शरीराला घाम सुटतो आणि ताप देखील निघून जातो। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।